बातमी मालेगावातून आहे। मालेगावच्या विद्युत विभागामध्ये सामूहिक नमाज पठण करण्यात आलंय। महापालिकेमध्ये आंदोलन करणाऱ्या नागरिकांनी हे नमाज पठण केलेलं आहे। नमाज पठणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल होतोय। मालेगावच्या लोकसंघर्ष समितीचे लुकमान कमाल यांच्या प्रभागामध्ये लाईट नसल्या कारणाने वारंवार महानगरपालिकेला निवेदन देऊन सुद्धा त्याची दखल घेतली जात नव्हती आणि त्याच प्रभागातील नागरिकांनी मनपाच्या विद्युत विभागातच ठिय्या मांडला आणि रमजानचा महिना असल्याने सायंकाळची नमाजाची वेळ झाल्याने विद्युत विभागाच्या कार्यालयातच या नागरिकांनी नमाज पठण केलं असं सुद्धा सांगण्यात येतंय। सध्या हा विषय चर्चेचा बनलेला आहे आणि सर्व स्तरामधून प्रतिक्रिया उमटू लागल्या। 3 बजे हम वहाँ गए लाइट के लिए, हमको बिठा के रखे बोले हम आते मीटिंग में से, और वो आए नहीं। हम लोग उनके इंतज़ार में बैठे थे, हत्ता कि असर की नमाज का टाइम हो गया। वहाँ पर नमाज के टाइम हम लोग अगर ऐसा नमाज का टाइम था कि अगर हम लोग चले जाते तो वो ऑफिस बंद करके चला जाता था ऑफिसर, तो फिर हमको वो दिन कल के भी दिन लाइट नहीं मिलता था। तो वो बात को मद्देनज़र रखते हुए हमने असर की नमाज भी जो लाइट डिपार्टमेंट है उसकी ऑफिस में ही अदा की है। मालेगावमध्ये परिस्थिती कशी आहे, तिकडचा रोड कसा आहे, तिकडे इन्फ्रास्ट्रक्चर कसं आहे, तिकडे गार्डन्स आहेत का, तिकडे कचरा रस्त्यावरती पडलेला आहे, पाणी त्यांना शुद्ध भेटत आहेत का, हे सगळे मुद्द्यांवरती चर्चा असली पाहिजे। हा जे देश आहे, या देशामध्ये बरीच धर्माची लोक आहेत आणि आपला आपला सण आपल्या आपल्या हिशोबाने साजर करत असतात। काय श्रावण असलं तर आपले हिंदू कर्मचारी असतील ते आपले देवाची पूजा करतात, मुस्लिमांनी कुठे नमाज पडली असेल, हे मुद्दा नसला पाहिजे। आणि विशेष करून जे मूळ मुद्दे आहेत, माळेगावचे असू द्या की मुंबईचे, त्याच्यावरती लक्ष जास्त दिला पाहिजे। आता बस झाला हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम हिंदू मुस्लिम। तुम्ही विकास करण्यासाठी अगर लोकप्रतिनिधी म्हणून लोकांनी तुम्हाला निवडलं असेल तर तुम्हाला नमाज पढ़ण्यासाठी तुमच्या मस्जिदी आता बंद पडल्या आहेत का, तिथे टाळ्या लावल्या आहेत का, की तुम्हाला महापालिकेमध्ये मग आम्ही उद्या आमच्या हिंदू राष्ट्रामध्ये मग आम्ही प्रत्येक महापालिकेमध्ये भगवद्गीता वाचायला सुरू करतो ना। मग हिरव्या सापाने थोबाड उघडू नये। मग तुम्ही केलं तर चालतं आणि आम्ही केल्यावर मग देखो ये हिंदू मुसलमान कर रहे। मग आता काय झालंय, कौन सी जात के है, कौन से धर्म के है, उसके ऊपर ध्यान नहीं देके उनको मौका देना चाहिए। उधर जाने के बाद उधर माहौल खराब करना है, ये करना। अगर सत्तारूढ़ पक्ष का अगर कोई नेता ऐसी बात करता है तो उसको रोकने का काम गवर्नमेंट का है। गवर्नमेंट ने वो काम करना चाहिए, ऐसा हमारा कहना है। सरकार ने उनको रोकना चाहिए। अगर पहले से ही ऐसा नमाज वहाँ पे अगर पढ़ता होगा कोई कर्मचारी, तो उसको रोकने के लिए क्यों यहाँ पे कोशिश कर रही है, मुझे पता नहीं है।